लोणावळ्यातील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, हुडको कॉलनी पूर्णपणे पाण्याखाली, 250 घरांमध्ये पाणी शिरलं. नाशकात पावसाची संततधार, रामकुंड परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ, दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी, परिसरातील दुकान हटवण्याचं काम सुरू. वसई विरारमध्ये पावसाची उसंत, एव्हरशाईन परिसरातील लिंक रोड अजूनही पाण्याखालीच, कमरभर पाण्यामध्ये नागरिक काढतायत वाट. मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, शिरूर तालुक्यातील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा पाण्याखाली, शिरूर, दौंड आणि हवेली तालुक्यांमधील संपर्क तुटला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठ्यामध्ये वाढ, धरणांमधील पाणीसाठा 28.92%. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सोबत जाण्याबाबत चर्चा, शरद पवारांकडून एका वरिष्ठ नेत्यावर चर्चेची जबाबदारी, नेत्यांची पक्षांतर्गत चाचपणी सुरू, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सोबत जाण्यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही, काही लोकांकडून राजकीय पतंगबाजी सुरू आहे, रोहित पवारांनी चर्चा फेटाळल्या. आणि मिसिंग लिंकवरून ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मतप्रवाह, संजय राऊतांकडून सरकारवर टीका, तर मिलिंद नार्वेकरांनी मानले सरकारचे आभार. नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात या बुलेटिनची नाशिकमधल्या अपडेट्सनी करूया. नाशिक जिल्ह्यामध्ये संभाव्य ढगफुटी सदृश पाऊस पडणार होता, ती भीती टळलेली आहे. जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा मात्र कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरच्या डोंगर रांगांवर जायला पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्याकरता पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. पर्यटकांना माघारी पाठवलं जात आहे. नाशिक जिल्ह्यामधील संभाव्य ढगफुटी टळली असली तरी नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याचा जो आहे तो कायम आहे आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सगळीच पर्यटन स्थळं आता पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेली आहे. त्र्यंबकेश्वर शहरातील त्र्यंबकेश्वर मंदिराबरोबर आजूबाजूची जी परिसर आहे तो देखील आता पर्यटकांना पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये बघतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते, चौकशी केली जाते. त्र्यंबकेश्वर शहरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच प्रवेशद्वारावरच अशा पद्धतीनं पर्यटकांची चौकशी केली जाते. विशेषतः परराज्यातून येणारी ही वाहनं आहे, गुजरात असेल, छत्तीसगड असेल, दिल्ली असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, अशा सगळ्या वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या पर्यटकांना त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जातात. कारण त्र्यंबकेश्वर आणि परिसरामध्ये पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर संभाव्य ढगफुटी जी आहे तिचा देखील अद्यापही धोका जो आहे तो पूर्णतः टळलेला नाही आहे. काही प्रमाणात हा धोका कमी आहे. मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांकडनं या परराज्यातून येणाऱ्या पर्यटकांना सूचना दिल्या जात आहे. आपलं हॉटेल या ठिकाणी व्यवस्थितरित्या बुक असेल तरच आपण त्र्यंबकेश्वर शहरात जा, याशिवाय आपण हॉटेलच्या बाहेर पडू नका. आणि जर आपली कुठलीही बुकिंग नसेल, केवळ दर्शनासाठी आपण जात असाल तर आतमध्ये जाऊ नये, कारण दर्शनासाठी मंदिर पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे माझ्या या बाजूला जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात वॉटरफॉल आहे, धबधबे आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत त्या परिसरात जात असतात. पहिने अर्थात त्र्यंबकेश्वर आणि घोटीला जोडणारा हा मुख्य महामार्ग आहे आणि या मार्गावरती पहिने आणि इतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वॉटरफॉल आहे. या वॉटरफॉलवर देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते पर्यटनासाठी जात असतात. मात्र या पर्यटकांना देखील आता बंदी घालण्यात आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं पूर्णतः नाकाबंदी
चौका चौकामध्ये करण्यात आलेली आहे। पोलिसांकडनं सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। नागरिकांना घराबाहेर पडू नये अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि या पार्श्वभूमीवर नाकाबंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्र्यंबकेश्वर, पहिने, दुगारवाडी या संपूर्ण वॉटरफॉल परिसरामध्ये कोणीही जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना ज्या आहे त्या देण्यात आलेल्या आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर पोलिसांकडनं अर्थात नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडनं या सगळ्या भागामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करून नाकाबंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे। पर्यटकांना माघारी पाठवलं जात आहे। वॉटरफॉलवर जाऊ दिलं जात नाही। त्याचबरोबर त्र्यंबकेश्वराचं मंदिर बंद आहे या सूचना या ठिकाणी दिल्या जात आहे। आपलं हॉटेल बुकिंग असेल अशाच पर्यटकांना त्र्यंबकेश्वर शहरामध्ये प्रवेश दिला जातोय। मात्र जे केवळ दर्शनासाठी आलेले पर्यटक आहेत त्यांना मात्र माघारी जाण्याच्या सूचना पोलिसांकडनं दिल्या जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत वागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, त्र्यंबकेश्वर, नाशिक। पालघरचे अपडेट घेणार आहोत। पालघरमध्ये जिल्ह्याला रेड अलर्ट दिला गेलेला आहे। अनेक भागांमध्ये पुढील काही तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असं कळतंय। आपल्याबरोबर आहेत राहुल झोरी, पालघरला ते आता आहेत। राहुल, पालघरमधली काय परिस्थिती? अगदी सुवर्णा, खरं तर वरच्यावर परिस्थिती आहे ते अतिशय गंभीर होत चाललेली आहे। आपण बघतोय की मनोर ते चहाडे हा रस्ता जो आहे तो सूर्या नदीच्या पाण्यानं पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। संपूर्णपणे वाहतूक जी आहे ती बंद झालेली आहे। एकंदरीत बघितलं तर अनेकांना आज कामाचा दिवस असल्यानं कामावर देखील पडायचं होतं। मात्र एकंदरीत एकमेव रस्ता जो मनोर आणि चहाडेंना जोडणारा हा एकमेव रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत। नेमकं त्यांच्या काय गोष्टी आहेत ते देखील समजूयात। काय काम करता तुम्ही? कुठं जायचंय तुम्हाला? मला पालघरला जायचं आहे। मी पोस्ट ऑफिसमध्ये काम करतो, पालघर पोस्ट ऑफिसमध्ये। मी राहायला विक्रमगड आहे। विक्रमगडवरून मी साधारण 8 वाजता निघालेलो आहे। तिथून येऊन मी इथं जवळजवळ आता 2-3 तास झालेले अडकलोय। अधिकाऱ्यांना फोन करतो ते म्हणतात तुम्ही काही करून या। तर आता बघा तुम्ही ह्या अवस्थेत आम्ही कसं काय जायचं, आणि त्यांना फोन करतो तर त्यांना वाटतं तुम्ही म्हणजे त्यांना पटतच नाही तुम्ही काही करून या, तर आम्ही कसं काय कामावरती जायचं हा प्रश्न आम्हाला आहे। एकंदरीत वारंवार मुख्यमंत्र्यांकडून किंवा प्रशासनाकडून सांगण्यात येतंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये गरज असेल तरच बाहेर पडा आणि एकीकडे कामावर ज्यांना बाहेर पडायचंय, खरं तर कालच मुख्यमंत्र्यांकडून किंवा प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं की गरज असेल तरच कर्मचाऱ्यांना कामावर बोलवा। दुसऱ्या बाजूला रस्ता जर बघितला तर मोठी अवजड वाहनं यातनं रस्ता काढण्याचा प्रयत्न करतायत। मात्र एवढी मोठी अवजड वाहनं असताना देखील यातून रस्ता काढणं किती जिकिरीचं काम आहे। आपण बघतोय की स्थानिक नागरिक, स्थानिक तरुण जे आहेत ते या सगळ्या वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक असतील किंवा यांना मदत करताना, त्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत। मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर सूर्या नदीवर प्रत्येक ठिकाणी प्रचंड मोठा महापूर आलाय असंच म्हणावं लागेल। सूर्या नदीवर असणारी 2 महत्वपूर्ण धरणं, एक धामणी धरण आणि कवडचा धरण, जे की 100% भरलेलं आहे। त्यातनं ओव्हरफ्लो होत सूर्या नदीमध्ये पाणी वाहतंय। तर दुसऱ्या बाजूला 3 दिवसाच्या पावसात धामणी धरण हे मात्र पूर्णपणे 40% भरलेलं आहे। एकंदरीत बघितलं आपण बघतोय समोर अनेक स्थानिक नागरिक जे आहेत या ठिकाणी मदत करताना दिसत आहेत। मोठ्या गाड्या, मोठी वाहनं काढण्यासाठी या ठिकाणी स्थानिक तरुण जे आहेत मदतीला आलेले आहेत। काल रात्रभर या ठिकाणी मुसळधार पाऊस होता, त्यानंतर आज सकाळी पावसानं काहीशी उसंत घेतली खरी, मात्र पुन्हा एकदा आज सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण ठिकाणी प्रचंड मोठी अडचण जी आहे ते स्थानिक नागरिक वाहतूक किंवा प्रवासामध्ये ज्या होताना दिसते। अंतर्गत रस्ते ह्या इथल्या नद्या आणि उपनद्यांच्या पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळं आता नेमकं यावर वाहतूक जी आहे ती फक्त आणि फक्त अवजड वाहनांची सुरू आहे। इतर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। स्टुडिओ नक्की धन्यवाद। पालघरमधली आपल्याला सगळी अपडेट आमचे प्रतिनिधी सहकारी राहुल झोरी देत होते। सूर्या नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे, त्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं आहे। पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। थांबतो, थोड्या वेळाने पुन्हा सुरू होतो, अशा प्रकारे पाऊस मुसळधार पडतोय। रेड अलर्ट जारी करण्यात आलाय पालघरला। कालही पालघरमध्ये रेड अलर्ट होता, आजही रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन पालघर आणि आजूबाजूच्या भागामध्ये केलेलं आहे। दृश्य आपण बघतोय नाशिकच्या त्र्यंबकेश्वर खोडाळा या रस्त्याची ही दृश्य आहेत। रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे। मातीचा भराव टाकलेला पूल वाहून गेला, त्यामुळे 40हून अधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे।
त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये संततधार सुरू झालेली आहे। नवीन रस्त्याचं काम सुरू असताना नव्यानं बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या बाजूला मातीचा भराव टाकून तयार केलेला पूल वाहून गेलाय। त्यामुळे विरुद्ध बाजूला असलेले 40पेक्षा अधिक गावं ज्यांचा संपर्क तुटलेला आहे। त्र्यंबकेश्वर खोडाळा हा मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे। त्यामुळे 40 गावांचा संपर्क तुटलेला आहे।